नमस्कार. घर आणि तीमध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे हा अगारोचा रॉयल प्रिसिजन कास्ट आयर्न डीप फ्राय पॅन. यामध्ये आपण वेगवेगळ्या भाज्या बनवू शकतो, चिकन बनवू शकतात, पास्ता बनवू शकता, ऑमलेट बनवू शकतात. तसंच हा फ्राय पॅन असल्यामुळे तुम्ही याच्यात डीप फ्राय किंवा शॅलो फ्रायसुद्धा करू शकतात. हा 25 सेंटीमीटर डायमीटर असलेला फ्राय पॅन आहे. 1.8 लिटर ह्याची कॅपॅसिटी आहे. ह्याचं जे कोटिंग आहे ते नो केमिकल कोटिंग आहे, म्हणजे कुठलंच केमिकल यात वापरलेलं नाही आहे. हा फास्ट हीटिंग ह्याची टेक्नॉलॉजी आहे, लवकर हीट होतो. त्यासोबतच याला जे हँडल दिले त्याच्यासोबत आपल्याला हे हँडल पकडण्यासाठीचे ग्लोव्जसुद्धा मिळतात. तसंच हा हेवी वेट आहे. हा तुम्ही गॅसवरती तर वापरू शकतातच, शिवाय हा आपण इंडक्शनवरती सुद्धा वापरू शकतो. आज मी या फ्राय पॅनमध्ये बनवणार आहे जिलबी, आणि हा जिलबी बनवण्याचा माझा पहिलाच प्रयत्न आहे. जिलबी बनवण्यासाठी मी इथे एका भांड्यामध्ये 1 कप मैदा घेतला. त्यामध्ये 1 छोटा चमचा तूप टाकून घेतलं, साजूक तूप, आणि ह्यातच इनोचं जे 1 सॅशे असतं ते टाकून घेतलं, म्हणजे 1 चमचा इनो. हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं. हे पहा, हे छान एकजीव झालं. आता आपल्याला ह्याचं छान स्मूथ असं बॅटर बनवून घ्यायचं आहे. त्यासाठी 1 कप मैदा घेतला होता, तर इथे 1 कप पाण्याचा वापर केलेला आहे. पण हे पाणी थोडं थोडं करत टाकायचं. सुरुवातीला अर्धा कप पाणी टाकलं, त्यानंतर हे चांगलं एकजीव केलं. ह्याच्यात गुठळ्या होऊ द्यायच्या नाही. छान प्लेन असं आपल्याला हे बॅटर हवं आहे. जसं केकसाठीचं आपण बॅटर बनवतो बघा, तशा कन्सिस्टन्सीचं हे बॅटर आपल्याला हवं आहे. आता 1 कप मैद्यासाठी संपूर्ण 1 कप पाणी न लागता थोडंसं, म्हणजे साधारण 2 ते 3 चमचे पाणी शिल्लक राहिलं आहे, आणि उरलेलं म्हणजे पाऊण कपाच्या वर पाणी आपल्याला हे बॅटर बनवण्यासाठी लागतं. बॅटर तयार आहे. ह्याच्यात गुठळ्या नाही आहेत. बोटाने तुम्ही चेक करू शकतात. हे पहा, असे ह्याचे छान थेंब पडले पाहिजे, म्हणजे आपलं हे बॅटर इथे तयार झालं आहे. आता जिलबीसाठीचं हे बॅटर तयार आहे. आता जिलबी बनवून घेऊ. जिलबी बनवण्यासाठी तुमच्याकडे जर पायपिंग बॅग असतील किंवा जिलबी बनवण्याचा जो साचा येतो, म्हणजे भांडं येतं, ते असेल तर त्याचा वापर करा. माझ्याकडे ते काहीच अवेलेबल नव्हतं, म्हणून मी इथे आपली जी तेलाची पिशवी असते तिचा उपयोग केला आहे. तर तेलाच्या पिशवीमध्ये हे जे जिलबीसाठीचं बॅटर होतं ते भरून घेतलं. हे बॅटर सगळं एका ठिकाणी गोळा केलं, आणि कोपऱ्यामध्ये जो कोन असतो त्या कोनवरती थोडासा कट दिला, म्हणजे अगदी छोटासा बारीकसा हे ते कापून घेतला. आता जिलबी बनवण्यासाठी हा फ्राय पॅन गरम करायला ठेवला. त्यामध्ये आवश्यकतेप्रमाणे तूप घेतलं. तुम्ही इथे तुपाचा, तेलाचा किंवा तूप आणि तेल एकत्र करून असाही वापर करू शकतात. तूप चांगलं कडकडीत गरम झालं, त्यानंतर यामध्ये जिलबी टाकून घ्यायची आहे. आता मी इथे पहिलाच प्रयत्न करते, त्यामुळे ही जिलबी थोडीशी वेडीवाकडी अशी झाली आहे, पण काही हरकत नाही. जिलबीची चव मात्र अगदी अप्रतिम होती. तर आता जिलबी इथे टाकून झालेली आहे. ही आपल्याला मध्यम गॅसवरती दोन्ही बाजूंनी छान तळून घ्यायची आहे. ही जिलबी तळण्यासाठी खूप वेळ लागत नाही. अगदी जिलबी टाकली की लगेचच तुम्ही हिला उलटू शकतात, आणि जिलबी उलटली की दुसऱ्या बाजूने थोडीशी तळून घ्यायची. बस झाली, जिलबी इथे तळून झाली. आता हे पहा, इथे ही जिलबी छान तळून झालेली आहे. आता मी हे बाजूला काढून घेते. तर ही जिलबी काढताना एखाद्या जाळीमध्ये काढायची, म्हणजे ही छान खरपूस राहील, मऊ पडणार नाही. जोपर्यंत पाकात टाकत नाही तोपर्यंत ही सहसा मऊ पडत नाही. आता पाक बनवून घेऊ. पाक बनवण्यासाठी इथे मी 1 कप साखर घेतली आहे. आता हा पाक तुम्ही आधीही बनवून ठेवू शकतात, नंतर जिलबी बनवली आणि लगेचच पाकात टाकली तरी चालेल. तर इथे पाक बनवण्यासाठी 1 कप साखर घेतली. त्यामध्ये टाकायचं आहे अर्धा कप पाणी, आणि आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. आपल्याला ह्याचा पाक बनवून घ्यायचा आहे. तर हा पाक अगदी एकतारी न बनवता त्याच्यापेक्षा थोडासा कमी, म्हणजे आपला गुलाबजामसाठीचा पाक असतो ना, तसा पाक बनवायचा आहे. हे पहा, पाक चांगला उकळला आहे. यामध्ये मी थोडेसे वेलदोडे टाकून घेतलेत. तुमच्याकडे असेल तर तुम्ही इथे केशरही ॲड करू शकतात, आणि अगदी 2-3 थेंब लिंबाचा रस टाकून घेतला आहे. आता हे चांगलं एकजीव करून घेतलं. पाक तयार झालेला आहे. मधासारखी याची कन्सिस्टन्सी दिसली पाहिजे असा पाक आपल्याला इथे बनवून घ्यायचा आहे.
जिलबीसाठी तुम्ही हवं तर फूड कलरसुद्धा वापरू शकतात, पण मी सहसा फूड कलर अवॉइड करते, त्यामुळे इथे मी कुठलेच कलर वापरलेले नाही आहेत. पाक तयार झाल्यानंतर थोडा कोमट होऊ द्यायचा आणि कोमट झाला की मग याच्यात आपण बनवून घेतलेली जिलबी टाकायची. जिलबी टाकली की लगेचच पाकात ती एकजीव करून घ्यायची आणि लगेचच बाहेर काढायची. हिला अगदी पाकात भिजू देण्याची गरज नसते. हे बघा, जिलबी टाकली आणि लगेचच ती बाहेर काढली आणि बाहेर काढल्यानंतर अशी एखाद्या जाळीवर ठेवायची, म्हणजे एक्स्ट्राचा जर पाक त्या जिलबीमध्ये असेल तर तो निघून जाईल. तर अशा पद्धतीने ह्या फ्राईंग पॅनमध्ये आपण डीप फ्राय करू शकतो, शालो फ्राय करू शकतो, भाज्या बनवू शकतो. मी इथे ही गिलक्याची भरून केलेली भाजी बनवलेली आहे. तर असे वेगवेगळे पदार्थ फ्राईंग पॅनमध्ये बनवू शकतो. आता हा जो फ्राय पॅन आहे हा क्लीन कसा करायचा? सगळ्यात आधी तर जो काही आपण तूप किंवा तेल ह्याच्यात काढलेलं असेल तर ते बाजूला काढून घ्यायचं. एकदा हा पाण्याने धुवून घ्यायचा. त्यानंतर कुठलीही आपली जी नेहमीची भांडी घासण्याची घिसणी असते त्याच्या साहाय्याने, साबण असेल किंवा जर भांड्यांचं लिक्विड असेल त्या साहाय्याने जसे आपण आपले बाकीचे भांडी घासतो त्याच पद्धतीने हा फ्राईंग पॅन घासून घ्यायचा, स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा. पण त्यानंतर हा अगदी कोरड्या कापडाने छान कोरडा असा पुसून घ्यायचा, कारण हे लोखंडी जे पण भांडी असतात ती लगेचच पुसून ठेवायची, नाहीतर त्याला गंज चढण्याची शक्यता असते. आता अगदी कोरडा पुसून झाला की त्यावरती 2-3 थेंब तेल टाकायचं आणि हे तेल पूर्ण फ्राय पॅनला अशा पद्धतीने पसरून घ्यायचं. मागच्या बाजूने, हँडलला, सगळ्या ठिकाणी हे तेल व्यवस्थित लावून घ्यायचं. ह्यामुळे फ्राईंग पॅन किंवा कुठल्याही लोखंडी भांड्यांचं जे लाईफ असतं ते वाढतं, ह्याला गंज चढत नाही, भांडी खराब होत नाहीत. तर हे पहा, आता ह्याला तेल लावून झालेलं आहे. हवं तर टिश्यू पेपरने पुन्हा एकदा तुम्ही पुसून घेऊ शकतात आणि आता हा फ्राय पॅन आपण ठेवू शकतो. तर मग जर तुम्हाला हा अगारोचा कास्ट आयर्न फ्राय पॅन परचेस करायचा असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिकडे जाऊन तुम्ही तो परचेस करू शकतात. ॲमेझॉनवर सुद्धा हा अवेलेबल आहे, अगारोच्या साईटवरती सुद्धा अवेलेबल आहे. तर मग हा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये जरूर कळवा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.